नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण, स्वतःहून नोकरी सोडल्यास। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। स्वेच्छेने सेवा सोडल्यास पेन्शनचा हक्क मिळत नाही असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलेलं आहे। वाशिमच्या एका प्रकरणात महालेखा नियंत्रक कार्यालयाच्या निर्णयाविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली होती। हे प्रकरण चांगलेच चर्चेत होतं। 10 वर्षाची सेवा पूर्ण असली तरी सेवानिवृत्ती अट अनिवार्य आहे। स्वतःहून सेवा सोडल्यास सेवानिवृत्ती ठरत नाही असं निरीक्षण नागपूर खंडपीठाने नोंदवलं। वाशिमच्या रामू जाधव यांनी महालेखा नियंत्रक कार्यालयाच्या निर्णयाविरोधात एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती। ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे। 1978 ते 1990 कालावधीत शासकीय सेवेत स्वयंपाकी म्हणून काम केल्याचा रामू जाधव यांचा दावा आहे। 8 सप्टेंबर 1990 रोजी त्यांनी स्वतःहून सेवा सोडल्याची नोंद आहे। सेवा पुस्तिकेतील नोंदीवर कधीही आक्षेप नोंदवला नाही, मात्र सेवानिवृत्ती नसल्याने पेन्शन पात्रता नाकारण्यात आलेली आहे। नियम 110(2)(ब) नुसार पेन्शनसाठी सेवानिवृत्ती आवश्यक असल्याचं लेखा महानियंत्रक कार्यालयाने म्हटलेलं होतं। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हाच आदेश कायम ठेवलेला आहे। स्वतःहून सेवा सोडल्यास सेवानिवृत्ती ठरत नाही, त्यामुळे पेन्शनवर हक्क सांगता येत नाही असं कोर्टाने स्पष्ट केलंय। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।